ययाती इच्छा, त्याग आणि नीतीचा अंतर्मुख प्रवास। इच्छा म्हणजे नेमकं काय असतं? ती माणसाला पुढे नेणारी प्रेरणा असते की त्याला आतून पोखरणारी आग असते? मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा शाप कोणता असेल तर तो मृत्यू नाही, दारिद्र्य नाही, तर कधीही न संपणारी इच्छा आहे। हीच इच्छा केंद्रस्थानी ठेवून विष्णू सखाराम खांडेकरांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे ययाती 1959 साली प्रकाशित झालेली, पण आजही तितकीच जिवंत आणि अस्वस्थ करणारी। महाभारतातील ययाती राजाची कथा आपल्याला परिचित आहे, परंतु खांडेकरांनी या कथेला केवळ पौराणिक चौकटीत बंदिस्त ठेवले नाही। त्यांनी ययातीला देवत्वाच्या सिंहासनावरून खाली उतरवून एक सामान्य, इच्छा करणारा, चुकणारा आणि स्वतःला सत्योग्य ठरवणारा माणूस म्हणून उभं केलं। त्यामुळे ययाती ही केवळ पौराणिक कादंबरी राहता मानवी मनाचा खोल मानसशास्त्रीय अभ्यास बनते। इच्छा म्हणजे नेमकं काय? माणसाच्या मनाचा आरंभिक संघर्ष। माणसाच्या आयुष्यात एक प्रश्न असा आहे जो कधीही पूर्णपणे शांत होत नाही। तो प्रश्न साधा आहे पण खोल आहे। मला अजून काय हवं आहे? हे मिळालं, तेही मिळालं, तरीही मन शांत का नाही? समाधान इतकं जवळ असूनही ते इतकं दूर का वाटतं? हीच अस्वस्थता ययाती या कादंबरीच्या मुळाशी आहे। विष्णू सखाराम खांडेकरांनी ही कथा लिहिताना राजा, ऋषी, देव, शाप यांच्यापेक्षा माणसाच्या मनाला केंद्रस्थानी ठेवलं। त्यामुळे ययाती ही केवळ पौराणिक कथा राहत नाही, ती प्रत्येक माणसाची, प्रत्येक काळाची कथा बनते। कारण इच्छा कधीच काळाबरोबर बदलत नाही, फक्त तिची रूप बदलतात। ययाती हा राजा आहे, पराक्रमी आहे, सामर्थ्यवान आहे, त्याच्याकडे मोठं राज्य आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, लोक त्याच्याकडे आदराने पाहतात, त्याच्या एका आदेशावर हजारो लोक उभे राहतात। बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य परिपूर्ण वाटतं, जसं काही त्याला आयुष्यात सगळं मिळालं आहे। पण खांडेकर इथे थांबत नाहीत, ते आपल्याला आत घेऊन जातात। ययातीच्या मनात आत मात्र चित्र वेगळं आहे। ययातीच्या मनात एक रिकामी जागा आहे, ती कुठल्याही सोन्याने, सत्तेने किंवा स्त्रीसुखाने भरून निघणारी आहे। त्याला नेहमी वाटत राहतं काहीतरी कमी आहे, काहीतरी अजून मिळायला हवं। ही भावना त्याला शांत बसू देत नाही। तो स्वतःलाच विचारतो पण उत्तर सापडत नाही। इथे खांडेकर एक फार महत्त्वाचं सत्य सांगतात, समाधान ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती आतली अवस्था आहे। आणि जोपर्यंत माणूस आतून रिकामा आहे तोपर्यंत बाहेरचं काहीही त्याला पूर्ण करू शकत नाही। ययातीच्या आयुष्यात दोन स्त्रिया आहेत, देवयानी आणि शर्मिष्ठा। या दोन स्त्रिया म्हणजे केवळ दोन व्यक्तिरेखा नाहीत, त्या ययातीच्या मनातील दोन टोकं आहेत। देवयानी ही ऋषी शुक्राचार्यांची कन्या आहे, ती प्रतिष्ठित आहे, तिला आपल्या जन्माचा, आपल्या स्थानाचा अभिमान आहे। तिला वाटतं आपण विशेष आहोत, त्यामुळे आपल्याला विशेष वागणूक मिळायलाच हवी। तीच प्रेमही अपेक्षांनी भरलेलं आहे। ययातीकडून तिला पूर्ण निष्ठा हवी आहे, पूर्ण समर्पण हवं आहे। देवयानीच्या प्रेमात एक प्रकारची भीती आहे, आपण गमावू ही भीती, आणि याच भीतीतून तिचा अहंकार तयार होतो। तिला सत्य खात्री हवी असते की ययाती फक्त तिच्याच आहे। शर्मिष्ठा मात्र वेगळी आहे, ती असुरराजाची कन्या असूनही परिस्थितीमुळे दासी बनते। तिच्या आयुष्यात अपमान आहे, तिच्या वाट्याला वेदना आलेल्या आहेत, पण ती आरडाओरडा करत नाही, ती आतमध्ये सगळं सहन करते। तिच्या शांततेत खोल दुःख आहे, पण त्या दुःखातही एक स्थैर्य आहे। ययाती तिच्याकडे ओढला जातो, कारण तिथे अपेक्षा नाहीत, तिथे मागण्या नाहीत, तिथे त्याला समजून घेणं मिळतं। पण ययाती या दोन स्त्रियांमध्ये अडकलेला नसतो, तो अडकलेला असतो स्वतःच्या इच्छांमध्ये। तो स्वतःला समजावतो इच्छा असणं चुकीचं नाही, राजा असल्यामुळे भोग घेणं माझा हक्क आहे, मी जे घेतोय ते योग्यच आहे। हीच स्वतःला दिलेली कारण त्याला पुढे नेतात।
पण त्याच वेळी त्याला अंधाराकडेही नेतात. इथे खांडेकर फार सूक्ष्म प्रश्न विचारतात. इच्छा नैसर्गिक आहे, पण तिची मर्यादा कोण ठरवतो? आणि जेव्हा इच्छा स्वतःचाच न्यायाधीश बनते, तेव्हा काय होतं? ययाती अजूनही स्वतःला दोषी मानत नाही. त्याला वाटतं, मी काही चुकीचं करत नाहीये. मी फक्त माझ्या आयुष्याचा आनंद घेतोय. पण कादंबरी आपल्याला सावध करते. कारण इच्छा जेव्हा स्वतःला योग्य ठरवू लागते, तेव्हा ती धोकादायक होते. या टप्प्यावर ययाती अजून राजा आहे. तो अजून शक्तिशाली आहे. तो अजून आत्मविश्वासात आहे. पण त्याच्या मनात असलेली ही छोटीशी अस्वस्थता पुढे मोठ्या वादळाचं रूप घेणार आहे. शाप, वार्धक्य आणि मनाची भूक. ययातीच्या आयुष्यातील हा टप्पा फार शांतपणे सुरू होत नाही. तो धक्क्याने सुरू होतो. देवयानीच्या अपमानाने. देवयानी ही केवळ ययातीची पत्नी नाही. ती ऋषी शुक्राचार्यांची कन्या आहे. तिचा स्वाभिमान तिच्या जन्माशी जोडलेला आहे. ययातीच्या वागणुकीमुळे तिच्या मनात अपमानाची भावना तयार होते. तिला वाटतं, आपल्या अस्तित्वाला किंमत उरलेली नाही. ती हे सहन करू शकत नाही. ती थेट आपल्या वडिलांकडे जाते. आणि इथे भावनांना शब्द मिळतात. ऋषी शुक्राचार्य संतापतात. त्यांचा संताप हा केवळ पित्याचा नाही. तो नीतीचा आहे. मर्यादा ओलांडल्याचा आहे. आणि मग तो शाप येतो. अकाली वार्धक्याचा शाप. हा क्षण फार अचानक आहे. कोणतीही तयारी नाही. एका क्षणात ययातीचं तारुण्य नाहीसं होतं. त्याचं शरीर थकतं. हात कापायला लागतात. डोळ्यातला तेज कमी होतं. आरशात पाहिल्यावर त्याला स्वतःचाच धक्का बसतो. इथपर्यंत आपण समजतो की शिक्षा मिळाली. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. कारण शरीर जरी म्हातारं झालं, तरी मन अजूनही तरुण असतं. इच्छा अजूनही तशीच जिवंत असते. ती थांबत नाही. ती थकत नाही. विष्णू सखाराम खांडेकर इथे फार खोल सत्य सांगतात. समस्या वयात नसते. समस्या इच्छेत असते. इच्छा ही शरीरापेक्षा वेगळी असते. ती काळाच्या पलीकडे जगते. ययातीला मृत्यूची भीती वाटत नाही. त्याला वाटतं, मृत्यू आला तर सगळं संपेल. पण वार्धक्य वेगळं असतं. ते शरीराचं असतं, पण मनाला जागं ठेवतं. त्याला भीती वाटते ती अपूर्ण इच्छांची. अजून भोगायचं आहे. अजून अनुभवायचं आहे. अजून जगायचं आहे. हीच भावना त्याला अस्वस्थ करते. तो वार्धक्य स्वीकारू शकत नाही. तो स्वतःला विचारतो, मी अजून तयार नाही. माझं आयुष्य अजून संपलेलं नाही. इथून पुढे कथा एका कठीण वळणावर जाते. ययाती आपल्या पुत्रांना बोलावतो. हा क्षण ऐकतानाही अस्वस्थ करतो. पिता, जो आयुष्यभर मुलांसाठी झटतो, तोच त्यांच्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान भाग मागतो. त्यांचं तारुण्य. इथे खांडेकर फार कठोर प्रश्न विचारतात. इच्छा किती दूर जाऊ शकते? आणि जेव्हा ती पित्याच्या भूमिकेतून बोलते, तेव्हा तिचं स्वरूप अधिक भयानक होतं. इतर पुत्र नकार देतात. ते चुकीचं नाही. प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य महत्त्वाचं असतं. त्यांनी सत्य स्वीकारलं आहे. ते स्वतःला ओळखतात. पण पुरू वेगळा आहे. तो सर्वात लहान आहे. तो पित्याच्या इच्छेपुढे झुकतो. तो आपलं तारुण्य देतो. आणि स्वतः वार्धक्य स्वीकारतो. बाहेरून पाहिलं तर हा त्याग आहे. समाज त्याला आदर्श म्हणतो. इतिहास त्याचं कौतुक करतो. पण आतून प्रश्न उरतो. हा खरोखरच त्याग होता का? की पित्याच्या इच्छेचा दबाव? पुरूच्या चेहऱ्यावर समाधान नाही. तो शांत आहे. पण ती शांतता सोपी नाही. ती स्वीकाराची आहे. आणि स्वीकार नेहमीच आनंद देत नाही. या क्षणानंतर ययाती पुन्हा तरुण होतो. पण कथा इथे संपत नाही. कारण तारुण्य मिळालं म्हणजे समाधान मिळालं असं होत नाही. तारुण्य परत मिळालं, पण शांतता हरवली. पुरूच्या त्यागामुळे ययाती पुन्हा तरुण होतो. शरीरात हरवलेली ताकद परत येते.
रक्तात उत्साह संचारतो, चालण्यात वेग येतो, डोळ्यात पुन्हा तेच दिसू लागतं. बाहेरून पाहिलं तर असं वाटतं की ययातीनं आपलं सगळं परत मिळवलं आहे. ज्यासाठी तो इतका अस्वस्थ होता ते तारुण्य आता पुन्हा त्याच्याकडे आहे. पण इथेच कथेचा एक अत्यंत वेदनादायक विरोधाभास समोर येतो. शरीर तरुण झालं असलं तरी मन मात्र शांत होत नाही. ययाती पुन्हा भोगांच्या मागे धावतो. तो पुन्हा आनंद शोधतो. पुन्हा जीवन उपभोगण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं आता तरी समाधान मिळेल, आता तरी मन भरून येईल. पण प्रत्येक भोगानंतर त्याला जाणवतं की आनंद फारच अल्पकाळ टिकतो. क्षणिक सुख मिळतं पण त्याच्या जागी लगेच पोकळी निर्माण होते. ही पोकळी त्याला अधिक अस्वस्थ करते. जणू इच्छा पूर्ण झाली पण तृप्ती मिळाली नाही. इथे विष्णू सखाराम खांडेकर इच्छा कशी काम करते हे फार स्पष्टपणे दाखवतात. इच्छा म्हणजे आग आहे. जितकं इंधन टाकाल तितकी ती भडकते. ती कधीच शांत होत नाही. उलट ती अधिक भुकेली होते. ययाती हे सत्य स्वतः अनुभवतो. त्याला हळूहळू जाणवतं की त्याची अडचण तारुण्याच्या अभावात नव्हती. त्याची अडचण इच्छेच्या अतिरेकात होती. तो जेव्हा म्हातारा झाला तेव्हा त्याला वाटलं की तारुण्य मिळालं तर सगळं ठीक होईल. पण आता तरुण होऊनही त्याला समाधान मिळत नाही. ययातीच्या मनात हळूहळू एक नवीन भावना जन्माला येते. ती म्हणजे अपराधभाव. त्याला जाणवतं की आपण दुसऱ्याच्या आयुष्यावर उभं राहून स्वतःचं सुख उभारलं आहे. पुरुष तारुण्य, त्याचं आयुष्य, त्याची तरुण स्वप्न या सगळ्यांच्या बदल्यात आपण स्वतःचा आनंद विकत घेतला आहे. ही जाणीव त्याला आतून पोखरते. कारण आता तो स्वतःपासून पळू शकत नाही. पुरुष तारुण्य ययातीला आनंद देऊ शकत नाही. कारण त्या आनंदामागे वेदना आहेत. त्या आनंदामागे एका मुलाचं वार्धक्य आहे. एका तरुण आयुष्याचं थांबलेपण आहे. ययाती जेव्हा स्वतःचा आनंद पाहतो तेव्हा त्याला पूर्वीचं रिकामं आयुष्य आठवतं. आणि त्यामुळे त्याचा प्रत्येक आनंद बोथट होतो. हा टप्पा कथेतील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इथे ययाती पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक होतो. आतापर्यंत तो स्वतःला कारण देत होता. मी राजा आहे. मला अधिकार आहेत. इच्छा असणं चुकीचं नाही. पण आता ती सगळी कारणं कोसळू लागतात. तो स्वतःला थेट प्रश्न विचारतो. मी खरंच सुखी आहे का? मला जे मिळालं त्याने मला काय दिलं? आणि मी जे केलं ते खरंच योग्य होतं का? ययातीच्या या प्रश्नांमध्येच त्याची बदलाची सुरुवात आहे. तो अजून पूर्ण बदललेला नाही. पण तो जागा झाला आहे. त्याला पहिल्यांदा कळतं की सुख आणि समाधान यात फरक आहे. सुख क्षणिक असतं. समाधान खोल असतं. आणि समाधान मिळवण्यासाठी केवळ भोग पुरेसे नसतात. शेवटी ययाती एका वळणावर उभा आहे. त्याच्याकडे तारुण्य आहे. सत्ता आहे. पण मनाची शांतता नाही. आणि इथूनच कथा शेवटाकडे, आत्मजागृतीकडे हळूहळू वळू लागते. स्वीकार, आत्मजागृती आणि शांत शेवट. कथेच्या या शेवटच्या टप्प्यावर ययाती कुठल्याही बाह्य संघर्षात अडकलेला नाही. इथे युद्ध नाही. शाप नाही. वाद नाही. इथे आहे तो फक्त एक माणूस आणि त्याचं स्वतःशी झालेलं सामोरे जाणं. दीर्घकाळ स्वतःपासून पळणारा ययाती आता थांबतो. तो विचार करतो. आणि पहिल्यांदाच तो स्वतःला खरं पाहू लागतो. ययातीला हळूहळू एक गोष्ट स्पष्ट होते. इच्छा कधीच संपत नाही. ती पूर्ण करण्याचा जितका प्रयत्न केला तितकी ती वाढत जाते. आज एक गोष्ट मिळाली की उद्या दुसरी हवीशी वाटते. एका भोगातून दुसऱ्या भोगाकडे माणूस धावत राहतो. पण समाधान कुठेच सापडत नाही. इथे ययाती समजून घेतो की समस्या अपूर्णतेत नव्हती तर अपेक्षांमध्ये होती. समाधान बाहेर कुठेही नाही. ते स्वीकारात आहे. ही जाणीव ययातीला अंतर्मुख करते. त्याला कळतं की आपण जे काही मिळवलं ते दुसऱ्याच्या त्यागावर उभं आहे. पुरुष तारुण्य, त्याचं आयुष्य, त्याच्या आशा या सगळ्यांच्या बदल्यात आपण स्वतःचं सुख विकत घेतलं आहे.
ही जाणीव त्याला शांत बसू देत नाही. कारण आता त्याला स्वतःची बाजू स्वतःलाच पटत नाही. आणि मग तो निर्णय घेतो. कोणताही गोंगाट न करता, कोणालाही दोष न देता तो पुरूला त्याचं तारुण्य परत देतो. हा क्षण बाहेरून साधा वाटतो, पण आतून फार मोठा आहे. कारण इथे ययाती पहिल्यांदा काहीतरी सोडतो. आतापर्यंत तो फक्त घेत होता. आता तो देतो. आणि देताना त्याला काही गमावल्याची भीती वाटत नाही. उलट त्याला हलकं वाटतं. तो स्वतः वार्धक्य स्वीकारतो. आता ते त्याला शिक्षा वाटत नाही. ते त्याला सत्य वाटतं. शरीराचं थकणं तो मान्य करतो. आयुष्याच्या मर्यादा तो स्वीकारतो. आणि याच स्वीकारातून त्याला शांतता मिळते. इथे ययाती राजा राहत नाही. तो माणूस बनतो. स्वतःला ओळखणारा, स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस. कादंबरीचा शेवट फार साधा आहे. कुठलाही गाजावाजा नाही. कुठलाही नाट्यमय प्रसंग नाही. पण विचार फार खोल आहे. ययाती आपल्याला सांगते की नीती ही बाहेरून लादलेली नसते. ती नियमांमधून येत नाही. ती शिक्षा किंवा भीतीतून जन्माला येत नाही. ती अनुभवातून जन्माला येते. चुकांमधून येते. आणि त्या चुका स्वीकारल्यावरच माणूस खरा शहाणा होतो. ययातीचा शेवट हा पराभव नाही. तो विजयी नाही. तो जागृती आहे. त्याला आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. पण त्याला योग्य प्रश्न विचारता येऊ लागले आहेत. आणि कधी कधी तेच पुरेसं असतं. आज आपण सगळे थोडेसे ययातीसारखे आहोत. आपल्यालाही वाटतं की अजून थोडं मिळालं, अजून थोडं साध्य केलं, अजून थोडं उपभोगलं की आपण सुखी होऊ. पण ते अजून कधीच संपत नाही. कारण इच्छा स्वतःला संपवण्यासाठी जन्माला आलेली नसते. ती वाढण्यासाठीच जगते. म्हणूनच ययाती आजही तितकीच जिवंत आहे. ही कादंबरी आपल्याला उपदेश करत नाही. ती आपल्याला आरसा दाखवते. आणि त्या आरशात आपण स्वतःला पाहतो. आपल्या इच्छा, आपल्या कारणं, आपली अस्वस्थता. आणि कधी कधी स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं. आरसा चुकवण्यापेक्षा फार कठीण असतं.